बटवाडी गावात शासनाच्या विविध योजना राबवूनही गावात अनेक समस्यांनी नागरिक वैतागून गेले आहेत। गावात महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनांसाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा गावकऱ्यांना जलस्वराज्य योजनेचे पाणी गावात आलेच नसल्याचे नागरिकातून सांगण्यात आले। जलस्वराज्य अंतर्गत केलेले विहीर कोठे आहे व ती खरोखर या योजनेत आहे काय याची माहिती गावकऱ्यांना अजिबात माहित नाही। शासनाचे अनेक वित्त आयोगामार्फत लाखो रुपये आले असले तरी विकास कामाच्या नावाखाली तात्कालिक सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून निधी परस्पर कामे दाखवून बिले उचलल्याचे ग्रामपंचायत सदस्य बबन झाडे यांनी वार्तालाप करताना सांगितले। गावातील मुख्य रस्ते चिखलमय झाले असून आजही नागरिकांना चिखलमय रस्त्यावरून ये-जा करावी लागते। गावाच्या विकासाकडे प्रशासनाने लक्ष देऊन व झालेल्या जलस्वराज्य प्रकल्प पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी व संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाडे यांनी केली असून प्रत्येक दारादारासमोर नळ काढलेले होते, त्या नळाला एकही आलं नाही। आता नळ तर कुठंच नाही, सगळी पाईपलाईन फुटून गेली। पाणी कुठून आणता? पाणी आता हे आपले गावाने बोर येतं, काही खाजगी बोर येतं, काही विहिरी येतात, त्याला बी पाणी नसल्या कारणानं गावात प्यायला पाणीच नाही। दोन दोन हांडी तीन हांडी कोणाच्या याच्या घरून त्याच्या घरून आणा विचारपूस अशी बरेच वेळ केली ग्रामसभेमध्ये, पण त्याचं कोणी सांगायलाच तयार नाही। ग्रामसेवक येते का? ग्रामसेवक दररोज येत नाही, हप्त्यातून एकदा येते, तर हप्त्याच्या दिवशी तो बी कंप्लीट दिवसाच्या 2 ते 12, 2, 3च्या तशात येते। सगळे नागरिक लोक शेतात जातात, त्यानंतर ते कोणालाच भेटत नाही। हे ग्रामपंचायतनं सर्व पाणी आपल्या दारामध्ये आणून सोडलेलं आहे। याच्यासाठी ग्रामपंचायतला मी 3 वेळेस विनंती केली आहे, तरी ग्रामपंचायतमध्ये मी बांबू टाकून काढून घेतो, काहीतरी टाकून काढून घेतो, तरी आणखी बी काढून घ्या काही तयार नाही। स्वतः वेळेस मी 2 थैल्या सिमेंटच्या जाण केल्या, तरी पण पाणी काय बघलं नाही। ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक डोळे साहेब आहेत। त्याच्याकडे किती वेळेस गेले तुम्ही तक्रार घेऊन? त्याच्या वेळेस मी 3 खेप गेलो, पण त्यानं काय आम्हाला म्हणजे त्याची ओशी दिली नाही। तोंडी आमचा अर्ज घेतला, पण मी त्याला ओशी परत 3 वेळेस मागितली, पण त्यानं काय ओशी दिली नाही। किती दिवसापासून आहे पाणी? हे पाणी कमीत कमी 3 महिने झाले। आता नवीन रोड झाला आहे 3 महिन्यापूर्वी, तेव्हापासून पाणी आपल्या दारामध्ये साचेले। याची विल्हेवाट लावली नाही ग्राम? याची विल्हेवाट लावली नाही। सरपंचाला बी प्रति मी 3 वेळेस म्हणलो, लेखी त्याची मागितली, लेखी त्याने दिली नाही, ओशी दिली नाही। तर शेवटी मी म्हणलं बाबा तुम्ही जर काय नसाल करत तर शेवटी आपण तहसीलला जाऊ, कलेक्टरला जाऊ, पण मी काय आणखी गेलो नाही आणि नाहीच गेल्यास मी कुठेतरी जाऊ शकणार। याच्या बाद तुम्ही काय भूमिका घेणार? मग आता नाही समजा सरपंच आणि ग्रामसेवकने केलं तर मी सरळ तहसीलला एक अर्ज देणार, एक कलेक्टरला अर्ज देणार, एक शोला अर्ज देणार, उपोषणात बसणार आणि उपोषणाला बसणार। गजानन दुधुळे, 7 स्टार न्यूज, हिंगोली। भेटी लागे जीवा लागल्याची आस या उक्तीप्रमाणे जशी ज्ञानेश्वर माऊलींना विठुरायाच्या भेटीची आस लागली होती, तशीच आज फलटण तालुक्याला माऊलींच्या दर्शनाची लागली आहे।